हॅलो. चला स्कोअर लेग अंपायर्स आणि त्याच वेळेला बॉल देखील आपण प्रोव्हाइड करूयात. जावेत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच वेळेला जे आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांना देखील रमजानच्या देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आणि जावेत मैदानाच्या आतमध्ये स्वराज चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. एका साईडला युसुफ फायटर आहेत, एका साईडला लालबाग फायटर्स पाहायला मिळत आहेत. आणि टॉस झाला, टॉस गेला तो म्हणजे एकदम युसुफ फायटर या टीमच्या बाजूने. आणि प्रथमतः घेतली बॅटिंगसाठी सुहेल आणि त्याच वेळेला तहा आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड ट्रॅक वरती गणेश, सामन्याला सुरुवात. येस, ग्रीन सिग्नल, पहिला बॉल. ए ग्रुपची पहिली मॅच आणि ही मॅच 4 षटकांची असेल याच्याकडे देखील आपण लक्ष वेधूयात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, नो बॉल तर होता, परंतु यावेळेला आपण पाहतोय बॅटर इथून पुढे आता विकेट येताना पाहायला मिळते. सेल्फ आउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. धक्का क्रमांक पहिला, महत्वाची विकेट इथून पुढे आपण पाहतोय. सुहेल हे मैदानाच्या बाहेर. सिंगल सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळते. सर्व काही घडले या बॉलमध्ये. नवीन बॅटर बासम आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु काय बॉल डिलिव्हर केलाय. आणि इथून पुढे आपण पाहतोय अंपायरचं दिलंय फलंदाज क्रमांक. आपण पाहतोय इथून पुढे 2 बाद. दुसरी विकेट इथून पुढे जाताना पाहायला मिळते. युसुफ फायटर संघ सध्याच्या घडीला नवीन बॅटर आपण पाहतोय इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळतील. मन्नान आपल्याला पाहायला मिळत आहेत 4थ्या क्रमांकावरती. मन्नान आणि त्याच वेळेला आपण पाहतोय तहा ही जोडी आहे खेळपट्टीवरती, परंतु अजूनपर्यंत धावा नाही बनल्या गेल्या आहेत. एक फक्त बनली आहे. 9च्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला आपण पाहतोय कोलातला बॉल, समोरच्या दिशेने 2 धावा येताना पाहायला मिळतील. मन्नान यांच्या बॅटमधून त्या धावा आल्यात 2 युसुफ फायटर या टीमसाठी, परंतु समोर लालबाग फायटर्स हा संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल, कोलातला बॉल समोर, परंतु फिल्डिंग चांगली केली आहे. परफेक्ट टाइम वरती जम्प पाहायला मिळते आणि त्यानंतर एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पुढे झाली सिंगलच्या मदतीनं 4 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ झालेला आहे आणि टीमची धावसंख्या 4. पुढचा बॉल समोर, या वेळेला कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु इथून पुढे आपण पाहतोय. थांबा थांबा, सायकल तुम्हालाच मिळेल, थोडीशी घाई करू नका. अंपायर्स आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. धावा किती आहेत सर? येस, अंपायर्स धावा किती आहेत टोटल? इथून पुढे आता चर्चा करतील आणि मग एक सिंगल आहे की मग 2 धावा आहेत की आणखीन काही. एकच धाव इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे 5 आकड्यावरती. 4 बॉल 5 झालेत. ओहो, चांगला फटका आपण पाहतोय, सजवला गेलाय आणि बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय दमदार, दिमागदार, दर्शनीय, दर्जेदार चौकार. 5 बॉल 9 धावा. 5 मध्ये इथून पुढे आपण पाहतोय 9 बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती इथून पुढे आपण पाहतोय सिंगल आली आहे आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपेल. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. गणेशने 10 धावा खर्च केल्या. विकेट तर मिळवले आपल्या खात्यामध्ये 2, परंतु धावा सुद्धा खर्च करताना पाहायला मिळाला गणेश. आता नवीन गोलंदाज अनु आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी.
मन्नन आणि तहा ही जोडी आपण पाहतोय अजून एक खेळपट्टीवरती आहेत. मन्नन यांच्या बॅटमधून धाबा आल्यात. पहिलाच बॉल इथून पुढे डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 11 या आकड्यावरती टीमची धावत संख्या. कोलातला बॉल काय फटका सजवलाय. बॉल बघता बघता बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याही वेळेला धावा मिळतील 4 चौकार. मन्नान अगदी आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती आला आणि मन्नानच्या बॅटमधून या सगळ्या ऑलमोस्ट धाबा येताना पाहायला मिळाल्या. टीमची धाबा संख्या 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. 15 रन. पुढचा बॉल या वेळेला निर्धाव स्वरूपाचा बॉल येताना पाहायला मिळेल. चांगला बॉल होता त्यामुळे मन्नानने सन्मान दिला. या वेळेला समोरचा बॉल आणि हाई बॉल मिसफील्ड. चुकीला माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. टीमची धावा संख्या 19 आकड्यावरती. 19. आता मात्र आपण पाहतोय खूप सारा प्रेक्षक वर्ग आपल्या समवेत जॉईन झालाय. स्वराज चषक 2026 व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे जाताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. टीमची धाव संख्या 20. ओहो काय बॉल हाताळला गेलाय. टप्पा पडला परंतु इथून पुढे सिंगल इथून पुढे नाही वाचू शकणार. सिंगल मिळेल आणि 21 आकड्यावरती 21. ओहो या वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल पाहायला मिळाला आणि या वेळेला विकेट आली आहे. बघता बघता ओव्हर झाली आहे. षटक क्रमांक 2 संपेल आणि टीमची धावसंख्या 21 आकड्यावरती 21. अनस आपला बाण मिळत आहेत. पहिलाच बॉल या वेळेला पाहतोय व्हाईट बॉलचा कॉल. येस अंपायर व्हाईट +1 टोटल 2 ना. हा टोटल 2 धाबा. सिद्धेश आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती. या वेळेला चांगला बॉल आणि इथून पुढे डायरेक्ट हिटर झाला होता परंतु या वेळेला सिंगल आहे. सिंगल आहे. येस सिंगल आहे. अगदी आपण पाहतोय बॅटरला वाटलं की इथून पुढे आपण पाहतोय विकेट आली की काय परंतु नाही. सिंगल आली आहे. सिंगल आली. हो 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 चांगला बॉल. निर्धाव स्वरूपाचा बॉल पाहायला मिळेल. 24 धाबा झालेल्या आहेत. 24. पुढचा बॉल टेकन. बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 बाद. उभेच आपल्याला बाहेर मिळतात नवीन फलंदाज. पुढचा बॉल या वेळेला खोलातला बॉल. फिल्डिंग चांगली आहे. थांबवलं गेलंय. 4 बॉल झालेले आहेत. 5वा बॉल फुलटॉस. सिंगल येताना बाण मिळेल. या वेळेला सेल्फ आउट बॅटर होतील आणि त्यानंतर आपण पाहतोय विकेट जाताना बाण मिळेल. टीमची धाव संख्या 25. 5 विकेट गेलेल्या आहेत म्हणजे शेवटची विकेट इथून पुढे बाकी असेल युसुफ फायटर या टीमची. 25 धावा. चला चला बॅटरचं नाव ताबिश.
ताबिश नवीन बॅटर आणि गोलंदाजीसाठी ऋतुज. पहिलाच बॉल या वेळेला पाठीमागे गेलाय की काय? हो, एक सिंगल. शेवटची आणि अंतिम आहे आणि त्याच वेळेला शेवटची विकेट सुद्धा आहे. याच्याकडे देखील मी आपलं लक्ष वेधेन. शेवटची ओव्हर, शेवटची विकेट आणि इथून पुढे धावा बनलेला गेलेला आहे, ते म्हणजे 26. याही वेळेला सिंगल येताना पाहायला मिळेल. 27 धावा. हो, या वेळेला आपण पाहतोय फटका चांगला आहे. 2 धावा येताना पाहायला मिळतील. तुडीमध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत आणि स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे ताबिश या बॅटरचं. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. हवेमध्ये आणि कॅच पकडली गेली. शेवटची विकेट होती, शेवटची विकेट गेलेली आहे, त्यामुळे इथून पुढे संघ झालेला आहे ऑल आउट. युसुफ फायटर टीमने धावा बनवल्या पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये. 29 झालेले आहेत. 30 धावसंख्येची गरज असणार आहे येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये. एकोणतीस धावा झालेल्या आहेत. 30 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. चला, युसुफ फायटर टीम फिल्डिंग लावून घ्या आणि लालबाग फायटर्स फलंदाज लगेच पाठवा. चला, यानंतरची मॅच शिवहोम सिक्सर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आरुष रॉयल्स. टॉस करण्यासाठी आपण रेडी राहा. मॅचला तर सुरुवात होईल, परंतु आमचे देणगीदार सन्माननीय विद्याताई विश्वास कोलदरकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा रोख रक्कम, त्याच वेळेला कौस्तुभ हेमंत ढोपावकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा देणगी, सचिन कुमार सातनाक यांच्या माध्यमातून 2100 अर्थात 2100 रुपयाची देणगी लाभली आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय ते म्हणजे सुहेल कुदरुते यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं देणगी. त्यामुळे त्या सगळ्या देणगीदारांचा आम्ही खूप सारे आभार व्यक्त करत आहोत. नाव बॅक टू द क्रिकेट. सफेद मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज. गणेश आणि अनुप आपण पाहतोय. यस, सामन्याला करूयात सुरुवात. तहा आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल थांबवले गेले बॅटरला. पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय धावा येत नाहीयेत. डॉट बॉल. 23 मध्ये 30 बनवायचे आहेत लालबाग फायटर्स या टीमला. हो, लो फुल टॉस, प्रचंड वेगवान फटका. धावा मिळतील, एक सिंगल. इथून पुढे येताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ते स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे पुन्हा एकदा सिंगल येईल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 2. पुढचा बॉल. हो, याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इथून पुढे पुन्हा एकदा सिंगल येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे जणू काही मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले सुरू होता की काय. टीमची धावसंख्या 4 झालेल्या आहेत आणि 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. टीमची धावसंख्या धाबावरती पाहायला मिळते 4. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर.
शेवटचा बॉल, इथून पुढे वाईट स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आणखीन एक धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या 5 आकड्यावरती. शेवटचा बॉल, त्याच्यावरती आपण पाहतोय आणखीन एक सिंगल आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपल्यावरती पाहायला मिळते 6 आकड्यावरती. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज. अनस आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन गोलंदाज. 18 मध्ये इथून पुढे धाव बनवायचे 24. पहिलाच बॉल, यावेळेला आपण पाहतोय सिंगलने सुरुवात केली आहे. 17 मध्ये इथून पुढे 23 बनवायचे आहेत. ओहो, फटका चांगला आहे परंतु याही वेळेला सिंगल येताना पार मिळेल. 16 मध्ये 22. 16 मध्ये 22 ची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मारतोय, याही वेळेला सिंगल फक्त येताना पार मिळणार आहे. आता मात्र 15 मध्ये 21 बनवायचे आहेत. बॅटिंग करत असताना लालबाग फायटर्स या टीमला. हो, फटका चांगला आहे परंतु यावेळेला मारतोय, पुन्हा एकदा सिंगल येताना पार मिळेल. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 14 मध्ये इथून पुढे 20 बनवायचे आहेत. 14 मध्ये 20. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. बॉल बघता बघता बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फॅन्टास्टिक, फॅब्युलस 4. धाव मिळतील 4. चौकार. टीमची धावसंख्या 14 झालेली आहे. 16 ची गरज अजूनही असणार आहे या मॅच मध्ये आणि बॉल बाकी असतील 13. 13 मध्ये 16 ची गरज असताना सिंगल आली आहे. इथून पुढे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. ओव्हर झाली आहे. 12 मध्ये इथून पुढे आता बनवायचे 15. पहिल्या 12 बॉल मध्ये 15 बनवले गेलेत. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 15 बनवायचे आहेत. बॅटिंग करणारा संघ लालबाग फायटर्स. बॉलर नेम बासम आपण पाहतोय नवीन गोलंदाज इथून पुढे दाखल होताना पार मिळतील. बाहेरच्या दिशेने वाईट बॉलचा कॉल. 12 मध्ये 14. ओ एज सर लागली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय येस अंपायर सिंगल डिक्लेअर आहे ना. येस. बॅकफुटला येऊन समोर आणि हा काय फटका आपण पाहतोय परंतु यावेळेला 2 धावा. स्कोरलेगच्या पंचाचा इशारा येतोय 2 धावा, त्यामुळे या 2 धावा येताना पार मिळतील. 19 झाल्यात. 11 ची गरज. चला चला एक छोटा प्रेक्षक वर्ग आहे, त्याला विनंती असेल आपण थोडस बाहेर बसा. 11 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 10 मध्ये 11. ओहो, या वेळा मारतोय. फिल्डिंग तर केली गेली आहे परंतु एका धावेला नाही वाचू शकणार. सिंगल येईल आणि इथून पुढे 9 बॉल जिंकण्यासाठी 10 ची गरज. ओहो, या वेळेला युमिसा विल डेफिनेटली हिट. एस्टन्स ऑफ विथ घेणारा बॉल महत्वाच्या क्षणी आली आहे. विकेट. आठ बॉल जिंकण्यासाठी इथून पुढे गरज आहे या मॅच मध्ये 9 धावसंख्येची. 21 झालेले आहेत. माफी, 21 झाले त्यामुळे 9 ची गरज आहे. 21 झालेल्या धावा. 21 झाल्यात धावा. चला माफी असावी. 20 झालेला आहे. तिथून पुढे 10 ची गरज आहे या मॅच मध्ये.
चला यावेळेला आपण पाहतोय सिंगल इथून पुढे येताना पान मिळणार आहे. आता मात्र धाबा होतील 21, म्हणजे आता इथून पुढे 7 मध्ये 9 ची गरज. ओ फटका चांगलाय आणि बॉल कुठे आहे त्यांनाच माहिती नव्हतं, परंतु यावेळेला अखेरकार बॉल सापडला आणि सिंगल आली आहे. त्यामुळे इथून पुढे आता 6 बॉल जिंकण्यासाठी या मॅच मध्ये गरज असेल 8 धावसंख्येची. 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. ताबिश आपण पाहतोय नवीन गोलंदाज 6 मध्ये 8 त्याला थांबवायचे आहेत. समोर आपण पाहतोय फलंदाजीसाठी 2 बॅटर्स आहेत, त्यांना या धाबा इथून पुढे बनवायचे. अनु आणि त्याच वेळेला राज. 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल, सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. काय फिल्डिंग होतीये, काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. 5 मध्ये 7 बनवायच्या आहेत. हो फटका चांगला आहे, फिल्डिंग चांगली आहे, परंतु या वेळेला गॅदर इथून पुढे आपण पाहतो चांगला नाही झालाय, त्यामुळे सिंगल कंप्लीट झाली आहे. 4 मध्ये 6 बनवायचे आहेत. 4 मध्ये 6 ची गरज. फटका चांगला आहे आणि बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकार इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळाला. 3 बॉल जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची गरज. 3 मध्ये 2 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 3 मध्ये 2 बनवायचे आहेत. प्रेशर बॅटर बॉलर दोघांवरती देखील असेल आणि त्याच वेळेला फिल्डर वरती देखील प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. 3 मध्ये 2 बनवायचे आहेत. महत्वाचा बॉल. 3 मध्ये 2 ची गरज असताना सामना संपवलाय. अभिनंदन टीम लालबाग फायटर्स विजयी होताना पाहायला मिळतात. विजयी चौकार इथून पुढे येताना पाहायला मिळाला राजांच्या बॅट मधून आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय लालबाग फायटर हा संघ विजय होताना पाहायला मिळतात. अभिनंदन. त्याच वेळेला आपण पाहतो सन्माननीय राजपीर निनाद गुरव यांच्या माध्यमातून 501 रुपयाची देणगी लाभली, त्यामुळे त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय स्वराज चषकाच्या माध्यमातून.